नमस्कार अहिल्यानगरकर, मी आहे तुमची मैत्रीण आरजे चिन्मयी आणि आपण आज पुन्हा एकदा भेटायला आलेलो आहोत आपल्या अहिल्यानगरचे स्माइल स्पेशालिस्ट डॉक्टर विजयसिंह तनपुरे. सर, तुमचं खूप स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच चिन्मयी, आणि तुझंही आज डेंटल क्लिनिक मध्ये वेलकम. सर, लास्ट टाइम आपण टीथ अलायनर्स बद्दल गप्पा मारत होतो की बरेचसे टीथ अलायनर्स आता नवीन असे आलेले आहेत की ते इनव्हिजिबल असतात किंवा पूर्ण दातांच्या शेपचे असतात की आपल्याला कुठेही त्याचा त्रास होत नाही आणि आपल्याला आपले दात व्यवस्थित सरळ करायला पण मदत होते. तर यावेळेस ना मला अजून एक प्रश्न आहे, कारण की ज्यावेळी आपला व्हिडिओ माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींनी पाहिला त्यावेळी त्यांचं असं होतं की समजा आमच्याकडे इतका वेळ नाहीये की टीथ अलाइन करण्यासाठी आम्ही काही ब्रेसेस बसवू शकू, किंवा मग आम्हाला ती प्रोसेस तितकी जास्त माहिती नाहीये की किती लवकरात लवकर होऊ शकेल, की आमचा समजा काही इव्हेंट असेल, काही असेल, तर मग त्यांना तुम्ही कसं गाईड कराल याबद्दल? हा सेम प्रश्न माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप जणांनी मला विचारला की सर, माझ्याकडे 3-4 महिन्याचे माझं लग्न आलंय किंवा माझी कुठली तरी एक फंक्शन आहे किंवा माझी एक मीटिंग आहे, मला जेवढं लवकर तुम्हाला करून देता येईल. आणि त्यांना ते ब्रेसेस दिसणं हे काय आवडत नव्हतं. पण आता मी इनव्हिजिबल अलायनर्स ह्याच्याबद्दल एक खूप छान मॅजिकल ट्रीटमेंट आहे, हे मी तुला सांगेल की हे ब्रेसेसच्या ऐवजी हे अलायनर्स वापरल्यानंतर लिटरली ते दिसत नाही. आणि तू फंक्शन असू दे, तुझं मॅरेज असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, तुला एखादी मीटिंग असू दे, तुझी ब्रेसेसची म्हणजे अलाइनमेंटची ट्रीटमेंट चालू आहे, अगदी कोणालाही समजत नाही. वाव. आणि मग त्या लास्ट टाइम आपण याबद्दल बोललो होतो की आपल्याला त्यासाठी आता डिजिटल स्कॅनिंग पण करता येतं, तर ते एकदा आपण एक्सप्लेन करूयात सगळ्यांना. आता या अलायनरसाठी एक डिजिटल स्कॅनिंग म्हणजे हे रिसेंट ट्रेंड्स आलेलं आहे. याच्यामध्ये प्रॉपर मेजरमेंट तुझं पर्टिक्युलर टीथचं घेतलं जातं आणि तुझ्या स्पेसिफिक टूथसाठी तुला अलाइनमेंट काय कशी केली पाहिजे ह्याच्यासाठी ते अलायनर्स बनवलं जातं. डिजिटल स्कॅनिंग हे मी म्हणेल की आता रिसेंट टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे. येस. आता अलायनर्स बद्दल तर तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे, मी असं म्हणेल, पण त्याबरोबरच अजून एक भीती असते लोकांच्या मनामध्ये, ती म्हणजे काही एका सर्टन पॉइंट ऑफ एज नंतर त्यांना त्यांचे दात सरळ करता येतील की नाही. कारण असं होतं की आफ्टर 30-35 इयर्स आपल्याला आपले दात ऑलरेडी खूप मजबूत झालेले असतात किंवा काही कारणाने त्यांचा त्रास आपल्याला सुरू होतो. तर अशा लोकांना पण हे अलायनर्स. माझ्या प्रॅक्टिसमध्ये अराउंड मी 50-55-40 या एज ग्रुपमध्ये पेशंट केलेले आहेत विथ अलायनर्स. आणि खूप छान रिझल्ट आहे. त्याचे बोन जरी फिक्स झालं असेल तरी ती मुवमेंट 3 डायमेन्शनल आहे अलायनर्समध्ये, ज्याच्यामध्ये बोन लॉस हा खूप कमी होतो, मोबिलिटी खूप कमी येते आणि ट्रीटमेंट खूप छान येते. आणि अजून एक मला ऍड करायचं याला की ब्रेसेस ट्रीटमेंट म्हणजे अलाइनमेंटची ज्यावेळेस आपण विथ ब्रेसेस करत होतो म्हणजे तारे शिवाय, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर एज ग्रुप होता जे 13 म्हणजे ज्यावेळेस तुझे परमनंट टूथ सगळे येतात त्याच वेळेस तुला ब्रेसेस ट्रीटमेंट करता येत होती. पण आता इनव्हिजिलाइन एरामध्ये तसं नाहीये. तुला 7, 6, 8 या इयर्स मध्ये तुला अलाइनमेंट करता येते. म्हणजे परमनंट दात यायच्या आधीपासूनच ते कसे असायला हवेत याची आपण तयारी करू शकतो. वाव, हे खरंच म्हणजे नवीन आहे, पण हे बेस्ट आहे मला असं वाटतं. याबरोबरच अलायनर्स बरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट आहे की रूट कॅनल, जे सगळ्यांना माहिती आहे रूट कॅनल काय ट्रीटमेंट असते ते, पण भीती पण त्याची तितकीच जास्त वाटते, कारण की सगळ्यांना असं वाटतं की रूट कॅनल करताना आपल्याला ते स्क्रू बसवायचा असतो, मग कॅप बसवायची असते, मग त्याला खूप वेळ जातो, मग त्याने आपल्या दाताला त्याने आपल्या जबड्याला त्रास होऊ शकतो. तर तुम्ही मला सांगितलं की पेनलेस पण रूट कॅनल होऊ शकतं, तर हे काय? ऍक्च्युली रूट कॅनल मी बोललो पेशंटला की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती असते, अरे बापरे आता मला 100% दुखणार आहे, ट्रीटमेंटही होणार आहे. पण माझ्या इथे क्लिनिकमध्ये ऍब्सोल्युटली पेनलेस रूट कॅनल मी करतो आणि ज्याच्यामध्ये सिंगल सेटिंग त्याच दिवशी कम्प्लीट रूट कॅनल करून कम्प्लीट केली जाते प्रोसिजर. पण याला मी ऐकलंय की 1 आठवडा 2 आठवडे वगैरे असा वेळ द्यावा लागतो, मग हे कसं काय शक्य होतं? आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, तुझ्याकडे ते प्रॉपर इम्प्रूव्ड इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत ज्याच्यामध्ये पॉसिबल होते की जो इन्फेक्टेड पल्प आहे म्हणजे रूट कॅनल मध्ये जो डॅमेज झालेला पार्ट आहे तो इझिली आपण बाहेर काढू शकतो आणि डिसइन्फेक्शन प्रॉपरली करून त्याच्यामध्ये नस टाकू शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. ओके ओके, हे पण छान आहे. आणि हे पेनलेस आहे हे म्हटल्यानंतर तर बऱ्याच लोकांना आता हायसं वाटलं असेल, मला असं वाटतं. सर, रूट कॅनल ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण आपल्याकडे ऑप्शन्स असतात की आपण त्याला कॅप बसवू शकतो किंवा नाही पण बसवू शकत. तर या दोन्ही गोष्टींमध्ये महत्वाचं काय असतं, की कॅप बसवायला हवी आहे रूट की? कॅनल केल्यानंतर मी असं सांगेल की 100% कॅप ही बसवायलाच पाहिजे.
दात हा वाचलेला असतो, पण त्याच्यावर ज्यावेळेस हेवी फोर्सेस येतात, ज्यावेळेस आपण जेवण करतो, मॅस्टिकेटरी फोर्स वाढतात, त्याच्यामध्ये दात फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आफ्टर रूट कॅनल. तुम्हाला दात दुखणार नाही कुठेच, पण तो डॅमेज होऊ शकतो, फ्रॅक्चर होऊ शकतो. मग हे प्रिझर्व करण्यासाठी आपण त्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर देतो, त्याला बोलायचं कॅप. ज्यावेळेस कम्प्लीट त्याला एक कंपाऊंड वरून कव्हर येतं, त्याच्यामुळे दातावर कितीही फोर्स आला तरी दाताला काही प्रॉब्लेम येत नाही. सो थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा भेटून फार छान वाटलं आणि नेक्स्ट टाइम येताना अजून काहीतरी नवीन तुमच्याकडून ऐकायला मला फार आवडेल. आणि असंच तुम्ही सगळ्यांना स्माइल सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणत राहा आणि पुन्हा एकदा आपण भेटू सर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ब्युटिफुल स्माइल देण्याचं काम माझं आहे आणि ते मी प्रॉपरली नक्की करेन. थँक्यू सो मच. थँक्यू.